आता येतो हो ना येत आहे ना येस आणि स्पर्धेला आपण आज आजच्या शेवटच्या फायनल डे या खेळाला आपण सुरुवात करतोय प्रारंभी आपण पुन्हा एकदा दोन्ही टीम्सला देऊया मनपूर्वक शुभेच्छा आणि पहिला बॉल फेकण्यासाठी वाघिवले टीमचा हा जलद गतीचा गोलंदाज मोनिश मुंडकर सज्ज आपल्याला पाहायला मिळाला पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता पोल करत असताना टायमिंग थोडंसं फसलं एक धाव मिळाली स्ट्राइक रोटेट झाली आणि पहिल्याच बॉलवर एक धाव अंकित होत असताना रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये बॅटर राहुल गेट्स ऑफ द मार्क एका धावेनं धावफलकाचं दार आणि श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम फरी 11 बंबावीपाडा बिनबाद एक खोलवा टप्प्याचा बॉल पुढे टाकलाय फुलटोस लोअर फुलटोस होता गतीनं मिडऑफचे क्षेत्ररक्षक टीमचे कॅप्टन विकास यांच्या मगरमिटीमध्ये बॉल विसावलाय येईल हा पहिला डॉट बॉल गोलंदाज सराव फार चांगला असावा या गोलंदाजाचा चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू 1 धाव लाईन मागे खेचले फेडून मारलाय क्रीजच्या टीपचा वापर करत असताना आमच्या समालोचन कक्षाच्या समोर स्क्वेअर रिझन क्लिअर करणारा हा पहिला चौकार कॅप्टन मयूरच्या बॅटमधनं बंबाईपाडा संघ पोहोचलाय 4च्या सहाय्यानं बिनबाद 5 या आकड्यावर तीन चेंडू 1 चौकार 1 सिंगल 1 डॉट बॉल संमिश्र गोलंदाजी सुरुवात फार छान टीमचे कॅप्टनला मात्र जबाबदारी आणि जबाबदारीनं खेळ करत असताना साईडला ज्या गतीनं बॉल रिलीज केलाय त्या बॉल मध्ये संपर्क करता आला नाहीये तर टीम कॅप्टन मयूरला बंबाईपाडा या टीमचं मात्र तो प्रतिनिधित्व करतोय पिवळ्या रंगाची जर्सी नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड बॉल येईल फक्त एकच धाव रणसंख्या 1 न पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये 6 या आकड्यावर 2 सिंगल्स 2 डॉट बॉल 1 चौकार 5 चेंडूंचा खेळ झालाय एक चांगली शिस्तबद्ध ही गोलंदाजी कुठेही व्हाईट बॉल नाही कुठेही नो बॉल नाही बॉल हवेमध्ये फिरून या हिवेलेला मात्र राहुलच्या बॅटमधून हा चांगला क्वालिटी स्ट्रोक आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं बॉल अगदी लगेचच फरार झालाय डीप फाईन लेग रिझन मध्ये अजून 1 चौकार या वेळेला राहुलच्या बॅटमधून हा चौकार आलाय पहिलं षटक संपलंय रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये बिनबाद 10
आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या बाजूला खाडीचं खरं तर पाण्यामुळे थोडीशी वातावरणामध्ये शीतलता जाणवतीये आणि डिसेंबर महिना खरं तर हिवाळ्याचं सत्र सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये खरं तर अतिशय आल्हाददायक हे सकाळचं सत्र आणि क्रिकेटचा हा खेळ. अराउंड द विकेट नाव मार्कवर सौरभ आहे. सौरभची ही गोलंदाजी. सौरभनं आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडू मध्ये 4, 6, 1, 2 अशा 13 धावा मात्र खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 4 मध्ये 13. थोडी मागणी गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक हाणामारी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 फलंदाज राहुल आणि मयूर ची ही तडाखेबंद फलंदाजी. जागेवरच खरं तर पीक करण्यामध्ये माहिर असलेले हे 2 खरं तर आक्रमक फलंदाज या मॅच मध्ये आपली गुणवत्ता सादर करतायत. रणसंख्या 29. आता मात्र राहुल देखील मी म्हणेन आक्रमक पवित्रा घेतोय. टीमचे कॅप्टन आहेत मयूर. नॉनस्ट्रायकर त्यांच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार आलाय. 1 षटकार 1 चौकार आपण पाहतोय राहुलच्या बॅटमधनं. याही वेळेला बॅट्समॅन चांगली होती पण म्हणजे तितका संपर्क होत नाहीये आणि हा फक्त 1च धाव येणार. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ इथे झालाय. 2 षटकांमध्ये अजूनही कोणताही व्हाईट बॉल नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. ही जमेची बाजू गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं 2 षटकांचा खेळ झाला आणि रणसंख्या 30 या आकड्यावर पाहायला मिळते. सौरभ या षटकामध्ये 20 धावा त्यानं खर्च केल्या आणि महागडी गोलंदाजी वाघिवली बी या टीम कडनं एसडीचे. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण आपण आज केलं आणि एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर जनरेट करण्याचा प्रयत्न आपण करतोय. महान महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार भगव्या रंगाची आज जर्सी अंपायर्सनं परिधान केली आहे. महाराजांचा आपल्या महाराष्ट्राचा मराठी ध्वज नारिंगी शेंद्री रंगाचा आणि सोनेरी छाप असलेला ध्वज म्हणजे आपली मराठी ओळख. आज त्याही गोष्टीचा आपण उल्लेख करतोय. क्रिकेट या खेळाला एन्जॉय करत असताना एज अँड ॲज अ विकेट कीपर व्हेरी क्विक रिफ्लेक्स त्याचं पाहायला मिळालं. डोळ्यांवरचा तो सनग्लासेस आणि ही खरं तर 1 न सुरुवात केली. पहिला बॉल 1 धाव. दुसरा चेंडू डॉट बॉल. विकास बॉलिंग ट्रॅकवर असताना या मॅच मध्ये इम्पॅक्ट फेकतो टीमचा कॅप्टन आणि कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चूक होईल फिल्डर कडनं. चुकीचा भुर्दंड धावा मिळतील 4 आणि तिसऱ्या बॉलवर आलेला हा पहिला चौकार बॅटॉप आपल्याला पाहायला मिळाले. मयूरच्या बॅटमधनं हा 3रा चौकार दिसेल. पस्तीस धावा 35. फिंगर्स रोल केल्या. फटका चांगला आहे. कलात्मक स्ट्रोक. यश आहे. फक्त पाहत राहतील. This was a proper time perfect executed. हा स्ट्रोक येईल. अजून एक नयनरम्य आकर्षक ऑन साइड फेवरेट झोन आहे मयूरचं. अजून एक षटकार आलाय. रणसंख्या 41 41. पहिल्या मॅच मध्ये 41 धावा कुठून काढल्या. बॉल वाईट साठी अपील केली आहे. पंचांकडे ते पाहत आहेत. पंच तटस्थ शैलेश चव्हाण सर उरण पंचक्रोशी मधील एक नामांकित असे पंच. 1 चेंडू शिल्लक असेल. 3रं षटक बॉलिंग ट्रॅकवर. टीम कॅप्टन. दिस इज कॅप्टन टू कॅप्टन. यावेळेला गोलंदाज यशस्वी ठरतोय. विकास पाटील. यावेळेला अंतिमचा बॉल येईल. डॉट टू एंड द 3rd ओव्हर. संख्या
बिनबाद 41 एसटी से हा पहिला व्हाईट बॉल आलाय. म्हणजे या 3 षटकांमध्ये अखेरीस मात्र कोणताही वाईट किंवा नो चेंडू नव्हता. अखेरीस एक एक्स्ट्रा धाव फलकावर ऍड होईल. एक युवा गोलंदाज सुमित आले. पहा पहिल्याच बॉलवर व्हाईट फेकल्यानंतर मात्र इथे मात्र थोडी अपील झाली होती. पंच या चेंडूला मात्र लाईन खराब आहे असे डिक्लेअर करतायत. अजून एक व्हाईट बॉल येईल. सुमित आहेत गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट नाव. समोर एक ताकदवान फलंदाज आहे राहुल त्याचं नाव आहे आणि राहुलच्या बॅटमध्ये डाऊन द ग्राउंड सरळ स्क्रीनवर उतरणारा हा येईल अजून एक शैलीदार डाऊन द ग्राउंड चौकार. चार रन संख्या पोहोचली आहे ती तब्बल 47 वर. एक ताकद आहे त्या ताकदीचं प्रदर्शन, पावर आहे त्या पॉवरचं प्रदर्शन आणि काय कमालीची फलंदाजी साकारली आहे ती राहुल वैयक्तिक 19 या आकड्यावर खेळतोय. टीमला त्यानं पोहोचवलंय फरी 11 बंबावीपाडा 47 आणि त्याच्यामध्ये ऍड केले आपण 6 म्हणजे 53 धावा. 53 on the scoreboard now. राहुल पोहोचलाय 25 वर. 6 धावा अजून करूया. ही 4 पंच इशारा करतील. 6 धावा. षटकार गगनभेदी, गगनचुंबी, गगनस्पर्शी असे हे फटके आपल्याला पाहायला मिळाले. 6 सलगचे 2 षटकार. रणसंख्या पोहोचली 59 वर आणि एकूण धावसंख्या 59 आणि इंडिव्हिज्युअल स्कोर आपण पाहतो राहुल याचा तब्बल 31 या आकड्यावर खेळ करतोय. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन दॅट इज. राहुल आणि टीम कॅप्टन मयूर ही जोड बोली मात्र अजूनही शाबूत आहे. पहिली जोडी फोडता आली नाहीये. आउट स्विंग बॉल एज लागला बिहाइंड द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत. एकदा मिळणार स्ट्राइक रोटेट होईल. अंतिमचे काही 2 चेंडू शिल्लक असेल. फायनल 2 बॉल्स टू गो. 3.4 षटकांचा खेळ इथे झालाय. 60 धावा धावफलकावर. गडी मात्र कोणताही बाद झाला नाहीये. कॅप्टन अप्रतिम खेळ साकारतोय. त्याला साथ मिळाली आहे त्याच्या सोबतीच्या खेळाडूची. राहुल आणि आता कॅप्टनच्या बॅटमधला मोठा प्रहार. हा प्रहार आणि धावा मिळतील तब्बल षटकार. 6 कलात्मक स्ट्रोक. आक्रमक फलंदाजी. आक्रमकता हा स्वाभाविक खेळ राहुल यांचा आपण पाहिला. आक्रमक हा नॅचरल खेळ आपण कॅप्टन मयूरचा पाहिलाय. रणसंख्या झाली तब्बल 66. एज करताना बॅटचा थिक एज लागला होता. आवाज प्रतिबिंबित झाला होता आणि विकेट डाऊन. एकच हा मिळणार. टीम परी 11 बंबाईपाडा आणि नेक्स्ट मॅचचा कॉल आम्ही करतोय. टीम आपल्याला पाहायला मिळतील वाघिवली ही टीम पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये.
67 धावा पहिल्या इनिंग मध्ये उभारल्या गेल्या आणि 68 धावांचं मोठं टार्गेट इथं सेट झालंय.
आजचा या स्पर्धेचा जय हनुमान चषक 2024 जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित ही क्रीडा स्पर्धा राहुल आणि त्याच्या समवेत मयूर ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते वाघिवली टीम कडून. गौरव आणि समोरच्या दिशेने खेळला फटका जाईल आउट ऑफ द पार्क. सुपर 6 रन इथे मात्र पाहायला मिळतात. गौरव आणि सौरभ पहा येणाऱ्या प्रत्येक संघाला आम्ही या ठिकाणी सूचना करीत आहोत आयोजकांच्या वतीने. ड्रेस कोड या स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहे. तुम्हाला एकाच ड्रेस कोड मध्ये तुम्हाला खेळावा लागेल. फटका फसला यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फील्डर आहे आणि पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळणार आहे. पहा एकाच ड्रेस कोड मध्ये तुम्हाला खेळावं लागणार आहे स्पर्धा. जर तुमच्या एखाद्या जरी खेळाडूची जर्सी वेगळी असली किंवा ट्रॅक पॅन्टचा कलर वेगळा असला तर तुम्हाला 2 धावांनिशी पॅनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. एकाच रंगाची ट्रॅक पॅन्ट आयदर ब्लॅक आयदर व्हाईट आयदर ब्लू ज्या पण कलरची तुमची पॅन्ट असेल सगळ्यांनी सेम कलरची आणि जर्सी सेम. नवीन बॅटर निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार अगेन्स्ट द बंबावी पाडा. सामना चेक चालू चेक चालू. पुन्हा एकदा सुरुवात. हो यावेळेस मात्र लेग स्टिक सोडून चाललाय बॉल. फुल टॉस होता. या बॉलला कनेक्ट केला असता तर कदाचित 4 किंवा 6 मिळाल्या असत्या परंतु बॉल कनेक्शन प्रॉपर नव्हतं त्यामुळे इथे फक्त 2. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे आजचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये एकूण 8 संघ आपले नशीब आजमावून ज्यांनी 3 दिवसांमध्ये चांगला खेळ केला ते टीम आज मात्र अंतिमच्या क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल एकदा वाली टार्गेट या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 67 धावांचं अर्थातच 4 ओव्हर मध्ये 68 करायचे आहेत. 67 झाल्या बंबावीपाडा टीम कडून आणि 68 धावांचं आज टार्गेट या ठिकाणी मात्र उभं राहिले वाघिवली टीम समोर. ओव्हर द विकेट ओव्हर पिच बॉल त्यावरती आघात. बॉल सीमा पार आलाय खणखणीत दणदणीत षटकार. एक बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. अजूनही एखादा मोठा फटका या मॅच वरती वार पलटवार होऊ शकतो. इथे मोठा फटका आलाय परंतु मिड विकेटला फिल्डर स्वतः उभा आहे. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि 2 मिळतील देखील. धावा झाल्या 19. पहिले षटक इथे मात्र समाप्त होत असताना 19 झालेले आहेत. कारण ॲव्हरेज परफेक्ट आहे. पॉवर प्ले मध्ये ज्या धावा हव्या होत्या वाघिवली टीमला त्या धावा मिळाल्यात असं देखील आपण म्हणू शकतो. एक अतिशय सुनियोजित शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपणास पाहायला मिळते. वाघिवली गावाची जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान चषक 2024 आज स्पर्धेचा अंतिम दिवस. या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भरपूर सारी मेहनत राहिली. आमचे महेश गावंड असतील, अभिषेक पाटील, विकासदादा पाटील
त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी त्यांच्या संपूर्ण टीम समवेत महत्वाची भूमिका निभावली आहे. आज Hello, check, hello. Hello, 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 check, 1, 2, 3, check. Hello, hello, check, hello. यावेळेस मात्र पाहू शकता आपण चांगली बॉलिंग, ती पॉपिंग क्रीज मध्ये बॉल रिलीज करत असताना आपण पाहिलं बॉलर करणला. सेकंड बॉल यावेळेस अटेम्प्ट केला, स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय, 2 फिल्डरच्या मधून बॉल सीमा पार, हा फरार, येतोय चौकार. 4 रन, 4 धावा पाहायला मिळाल्या. 4 धावांनी धावसंख्येला गती मिळाली आहे. टीमची एकूण टोटल पाहायला मिळते आपल्याला साधारणतः 23. टार्गेट या मॅच मध्ये 68 धावांचा आहे, त्यामुळे अजूनही बराचसा पल्ला पार करायचा आहे. पहिल्या 8 बॉल मध्ये चांगली सुरुवात मी म्हणेन वाघिवली टीम साठी आपल्याला पाहायला मिळते. सुनील ऊपर ऊपर. बॉलर करण बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट फेकल्यानंतर त्यानंतर चौकार खाल्ला गोलंदाजाने. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळायचा होता, बॉल बॅटचा कनेक्शन झाला नाही, वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळते. एक सिंगलच्या बरोबरीने टीमची एकूण धावसंख्या 24 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. आज वाघिवलीचा सामना आहे, त्यामुळे गावातील बरेचसे प्रेक्षक आज मैदानावरती उपस्थित आहेत. जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. यावर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय, तोपर्यंत मात्र सिंगल रन वेगाने पूर्ण केली जाईल. धावा झाल्या 25. 15 बॉल मध्ये 43 पाहिजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी, त्यामुळे हे आव्हान सोपं नसणार आहे. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला संघर्षमय स्थिती उभी येऊन राहणार आहे, त्यामुळे तुम्ही आता पुढचा प्रवास धोक्याचा आहे मित्र म्हणे. प्रत्येक बॉल मागे 3 धावांची सरासरी आहेच, त्यामुळे सिंगल डबलचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता मात्र तुमच्या टीमसाठी लाभदायक नसेल, परंतु गोलंदाजी ही खूप चांगली होतीये बंबावी पाडा टीमची. कारण त्यांना देखील माहीत आहे या मैदानावरती आयोजकांच्या विरुद्ध खेळणं हे फार काही सोपं नाहीये, त्यामुळे संपूर्ण ताकद झोपली आहे गोलंदाजांनी. फुलटॉस, इथे बॉल कनेक्ट नाही. अजूनही या सगळ्या फटक्यांची आतुरता जे हनुमान क्रिकेट संघ वाघिवली बस संघ मैदानामध्ये करताना पाहायला मिळतं. निखिल आणि गौरव ही मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅट वरती बॉल नीट आला नाही तरी देखील बॉल जाईल सीमा पार. पंचांचा इशारा, हाय अँड हँडसम सिक्सर. 6 धावा आणि षटकाराने मात्र धावसंख्येला गती मिळाली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वाघिवली टीमने धावा बनवल्या 32. येणारे 12 बॉल आणि धावा करायच्या त्या म्हणजे 36. 12 मध्ये 36 धावांची गरज.
चला वाघिवली मंगेश आणि डोंगी दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. आयोजकांच्या सूचना आल्यात. तुमचा कॅप्टन जर ही ओव्हर संपण्याच्या आधी आमच्या व्यासपीठावर नसला तर ओव्हर कमी करण्यात येतील, याची नोंद घ्यावी आपण. 12 मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 36. सोपं कॅल्क्युलेशन करायचं झालं तर 12 बॉल मध्ये 6 षटकार. इझी कॅल्क्युलेशन आहे, परंतु त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल. 12 बॉल 36 ची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या ओव्हर मध्ये हर्ष पाहायला मिळेल आपल्याला. हर्ष भोईर फॉर द विकेट. समोर असणारा बॅटर निखिल, एक षटकार त्याने देखील लगावलाय. हो, यावेळेस पायामध्ये टाकला बॉल, हलक्या हाताने फक्त स्टेअर केला, ढकलून दिला. ओ हो हो हो, चुकी झालेली, परंतु काय बॅकअप मिळालंय मयूर कडून, जबरदस्त. अन्यथा हा चौकार होता 100%, कारण क्षेत्रक्षक कडून झालेली चूक त्याला सावरण्यासाठी मयूर पुढे सरसावला आणि धावा वाचवल्या आपल्या टीम साठी 2. हो, परफेक्ट कनेक्ट करता येत नाहीये. सातत्याने इथे धावांसाठी भरपूर झगडावं लागतंय वाघिवली संघाला. जे हनुमान क्रिकेट संघ वाघिवली ब मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी अतोनात शर्तीचे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. आणि त्यांना माहित आहे स्वतःचं होम ग्राउंड, स्वतःची होम पिच, मैदानावरती रोजचा होणारा सराव आणि या सगळ्या गोष्टींचं संमिश्रण म्हणजे आपला विजय. विजय साधायचा असेल तर आणखीन थोडीशी आक्रमकता दाखवावी लागेल. ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय, फिल्डर बॉल वरती पोहोचेल तोपर्यंत सिंगल रन पूर्ण केली जाते. सिंगल डबलचा खेळ आता मात्र उरलेला नाहीये, कारण येणारा काळ जो असेल इथून पुढचा तो मात्र फार कठीण आहे. 3 बॉल झालेत म्हणजे 9 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 34-33 धावांची गरज आहे. 35 रन आतापर्यंत झालेत. तर फुल टॉस, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, 1 रन पूर्ण केलीये. दुसरीचा कॉल, रनआउटची शक्यता, परंतु नाही. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो, परंतु बॅटर निखिल भरपूर पुढे निघून गेला होता. जवळजवळ 1 पिच आणखी पुढे निघून गेला, अन्यथा 3 धावा सहज झाल्या असत्या. परंतु जर तर या गोष्टी फार काही व्हॅल्युएबल नाहीयेत. प्लीज डगआउट पण थोडस ओरडणं कमी करूया, कारण आपण आपल्याच गावापासून शिस्त लावली तर अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये या गोष्टींवरती बंधनं घालता येतात. इथे पाहू शकाल लेग बिफोरची अपील आणि समोर सापडला फलंदाज होतो बाद. दुसरा धक्का गौरवच्या रूपाने, सलामीला आलेला फलंदाज गौरव झाला बाद. आता धक्का हा दुसरा असणार आहे आणि बॉल बाकी शेवटचा, म्हणजे 7 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता 31 धावांची. 7 मध्ये 31. फार कनेक्शन इथे मात्र पाहायला मिळालं नाही. हर एक फुलटॉस बॉल हे मात्र मेजवानी मानलं जातं टेनिस क्रिकेट मध्ये. 7 मध्ये 31. इथे बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग, भरपूर उंच गेला बॉल. इथे कॉटन बॉलची संधी होती, गमावली. परंतु आता 6 मध्ये 30 करायच्यात. डोंगी टीम, तुम्हाला शेवटचा कॉल. आता इथून पुढे तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी, कारण वाघिवली टीमचा कॅप्टन आलेला आहे. त्यामुळे आम्ही वारंवार तुम्हाला या विनंती करणार नाही आहोत, कारण आयोजकांवरती जबाबदारी मोठी असते. त्यामुळे तुम्ही या गोष्टी तत्परतेने फॉलो कराल अशी आशा आम्ही करतो.
6 मध्ये 30. चला टीम मीटिंग नको प्लीज, बंबावी पाडा टीम, वेळ नाहीये. पहा हे 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉलच्या आधी जर टॉस झाला नाही तर ज्या संघाचे कॅप्टन नसतील त्यांना पॅनल्टीला सामोरं जावं लागणार. 2 रनची पॅनल्टी त्यांना असणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. वाघिवली टीमचे कॅप्टन आहेत या ठिकाणी. सो डुंगी टीम, आपण जर इथं उपस्थित असाल तर लवकर या. 6 बॉलच्या आधी टॉस होणं गरजेचं आहे, अन्यथा 2 रनच्या पॅनल्टी सहित तुम्हाला खेळावं लागेल. 6 मध्ये 30. पहिला बॉल लॉफ्ट ऑन साइडला, फ्लॅट बॅकेट, व्हॉट अ शॉट, सुपर. पहिल्या बॉलवरती दणका षटकार. सहा मध्ये पाहिजे होत्या 30. 5 षटकार, त्यातला एक पूर्ण झालाय. 5 मध्ये 24. आणखीन एक ऑन साइडला, फिल्डर आहे स्क्वेअर लेग कडे, 1 रन पूर्ण. आणि इथे हिट विकेट झालेला आहे, त्यामुळेच की काय बॅट्समनला परतावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 3 इथे बसत असताना बॅट्समन अंकित होतो बाद. षटकारानंतर मात्र ही विकेट. मोनिश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल, 4ही षटकार इथे मात्र खेचावे लागतील विजयासाठी वाघिवली टीमला. लेग स्टिक सोडून चाललाय बॉल, हा वाईड आहे. अतिरिक्त धावेमध्ये वाढ होतीये, परंतु या सिंगल डबलने आता फार काही गेम बदलणार नाहीये. षटकार चौकारांची आतिषबाजीच तुम्हाला इथून वाचवू शकेल. इथे फटका चांगला आहे, समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एका टप्प्याची मदत घेत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. थेट 4 धावांकरिता हा चौकार. थँक्यू. आंबड इथे टॉस करूया आपण. 19 पाहिजे, 3 ला 19. 3 बॉल मध्ये 19 पाहिजे, म्हणजे एक धाव अजूनही तुमच्याकडे बोनस स्वरूपामध्ये आहे. इथं पहा, हा बोनस पूर्ण भरून निघालाय. आता 3 मध्ये 18 हे देखील समीकरण जुळू शकतंय वाघिवली टीम साठी. 3 ला 3 षटकार. टॉस होतोय, फुल टॉस. समोर लॉक ऑफ कडे फिल्डर आहे आणि कॅच. चौथा धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली बस संघाला बसत असताना बॅट्समन मोनिश बॅक टू द डगआउट. टॉस झाला, डुंगी टीम टॉस जिंकला.